तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी विक्रांत घाग या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा दावा काल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आणि त्यानंतर विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतला। त्यामुळे संपूर्ण निवडणूक दबावाखाली पैशांनी लढवली जाते असा आरोपही अविनाश जाधव यांनी केलाय। दरम्यान अविनाश जाधव यांचे आरोप विक्रांत घाग यांनी फेटाळून लावलेत। आमचा उमेदवार आहे त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा, हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो त्याचा विक्रम घाग ना विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे। शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे। त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चाललाय एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काही प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तरी मागा, तेही द्यायला तयार आहोत। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। बंगल्यामध्ये गेल्यानंतर माझे पक्षाचे अध्यक्ष त्यांनी मला फोन केला, त्यांना सुद्धा मी सांगितलं मी दुसऱ्या कारणासाठी आतमध्ये आलेलो आहे, मी पक्ष प्रवेश वगैरे काही नाही आहे, मी शिंदे साहेबांकडे माझं दुसरं काम आहे म्हणून मी आतमध्ये आलेलो आहे। जर माझ्या मनात काय जर काळं असतं तर मी बोललो असतो की मी लपून जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।